अमरावतीमध्ये घडलेल्या रुग्णालयातील दुर्घटनेच्या नंतर आता नाशिकमध्ये देखील एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नाशिकमध्ये जवळपास नाशिक शहरातील 667 रुग्णालयांपैकी तब्बल 195 रुग्णालयांचे फायर ऑडिटच झाले नसल्याचा खुलासा जो आहे तो समोर आलेला आहे। संबंधित सर्व खाजगी हॉस्पिटल आहे आणि या खाजगी हॉस्पिटलमधील फायर ऑडिटच झाले नसल्याची जी माहिती आहे ती खरं तर आता अग्निशमन दलातर्फे जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे नाशिक शहरामध्ये आतापर्यंत 667 रुग्णालय आहे, त्यापैकी 195 रुग्णालयांचे जे फायर ऑडिटच आहे ते झालेले नाही आहे। संबंधित यंत्रणा वारंवार समन्स आणि नोटिसा बजावून देखील रुग्णालय प्रशासनाने खरं तर हे फायर ऑडिट जे आहे ते अद्यापही पूर्ण केलेले नाही। त्यामुळे आता प्राथमिक माहितीनुसार संबंधित यंत्रणेकडनं अग्निशमन यंत्रणेकडनं या सर्व खाजगी आस्थापना हॉस्पिटल आहे त्यांना खरं तर आता नोटिसा बजावण्याचं जे काम आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा अग्निशमन दल जे आहे ते ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि या सर्व रुग्णालयांना जे आहे ते नोटिसा ज्या आहेत त्या बजावण्यात आलेल्या आहे। खरं तर वर्षातनं 2 वेळेस जे आहे ते फायर ऑडिट करणं बंधनकारक असतं। त्यामध्ये एक जे आहे ते 1 जानेवारीला करावं लागतं आणि दुसरं जे आहे ते 1 जुलैला करावं लागतं। मात्र अनेक रुग्णालयांनी खरं तर हे फायर ऑडिटच केलं नसल्याचा जो खुलासा आहे तो खरं तर अग्निशमन दलातर्फे करण्यात आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने खरं तर या सर्व हॉस्पिटलांना जे आहे ते रुग्णालयांना जे आहे त्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे। तर जर हे फायर ऑडिट त्यांनी केलं नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा देखील इशारा जो आहे तो खरं तर या सगळ्या आस्थापनांना देण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर ही माहिती जी आहे ती धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। तब्बल 195 रुग्णालय जे आहे ते फायर ऑडिट बिन आहे। त्यामुळे एकूणच नाशिक महानगरपालिकेतील खाजगी रुग्णालय जे आहे ते अशा पद्धतीने काम करत आहे। त्यामुळे अमरावतीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेचं अग्निशमन दल जे आहे ते आता ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।